जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी आम्ही एक नवीन कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे अप्लाइड सायन्स। सर, नाव ऐकलेलं दिसतंय हो रे बाळांनो, जो तुम्ही मागच्या सेमिस्टरला बेसिक सायन्स नावाचा विषय शिकला ना, हा त्याचा मोठा भाऊ आहे। बेसिक सायन्स होता लहान भाऊ, अप्लाइड सायन्स आहे मोठा भाऊ। यामध्ये कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला मोठे मोठे बघायचे आहेत। बेसिक सायन्स म्हणजे एकदम साधं सरळ सोपे सोपे कन्सेप्ट होते, याच्यामध्ये भरपूर असे ऍडव्हान्स तुम्हाला कन्सेप्ट शिकायला भेटतील। पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्ही आहोत तुमच्या सोबत। बघा, टेन्शन जर तुम्ही घेशाल तर आम्ही काय करायचं, तुम्ही फक्त वही पेन घ्यायचं आणि मस्तपैकी लेक्चरला काय करायचं, एकदम लक्षपूर्वक बघायचं। बघा, या सब्जेक्टचा कोड असणार आहे 312308। तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, नेमकं अप्लाइड सायन्स आहे काय, याच्यामध्ये किती चॅप्टर आहे, कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये काय काय आम्हाला शिकायचं हे पण पूर्णचे पूर्ण सिलेबसला डिटेल मध्ये कव्हर करणार आहोत। तर चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू। तर बघा, व्हाय अप्लाइड सायन्स, नेमकं तुम्हाला हा विषय का दिला, तर बघा, कोणत्याही गोष्टीचा व्हाय माहित असणं भरपूर महत्वाचं आहे। कारण जोपर्यंत तुम्हाला व्हाय समजणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही, आणि जोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही ना, तोपर्यंत तो विषय अभ्यास करायला आवडणारच नाही। तर त्यामुळे आपण समजून घेऊ की नेमका हा विषय तुम्हाला का दिला। बघा, तुम्ही इंजिनियरचे स्टुडंट आहे आणि इंजिनियरचे स्टुडंट जो नाव लागतं ना, काय इंजिनियर नाव लागतं ना, तर जी ही इंजिनिअरिंग आहे ना, ती कम्प्लिटली डिपेंड आहे तुमच्या सायन्सवर। बघा, जर इंजिनिअरिंग लहानसं बाळ असेल तर सायन्स त्याचा मोठा वाला काय गॉडफादर आहे। तर बघा, नेमकं सायन्स किती महत्वाचं आहे, आणि ते तुम्हाला सगळं सायन्स नाही शिकवणार, जेवढं इंजिनिअरिंगला लागतं ना तेवढं सायन्स आपल्याला अप्लाइड सायन्स आणि बेसिक सायन्स मध्ये दिलेलं आहे। तर चला आपण सुरू करू। बघा, आता एक्झाम पॅटर्न, सर आम्हाला माहिती सर 30 मार्कांची आमची राहते सेशनल आणि 70 मार्कांची राहते आमची एंड सेम MCQ एक्झाम। बघा, 30 मार्कांच्या सेशनल तितकीच इम्पॉर्टंट आहे जेवढे हे 70 मार्क। भरपूर विद्यार्थी असे सुद्धा होते, सर आम्ही काय करू सर, सेशनलने आम्ही एंड सेमला अभ्यास करू। अरे बाळांनो, कंबाईन पासिंग आहे, भरपूर मुलांना 30 पैकी इथे समजा भरपूर मुलांचे होते 10 मार्क आले, त्यांना ह्या 70 पैकी मार्क पडायला लागले 30। असा प्रॉब्लेम होतो जर तुम्ही अभ्यास करशाल सेशनलच्या वेळेस। सेशनल मध्ये डायरेक्ट 20-25 मार्क तर आरामात आणा। काय, जर हा तुम्ही व्यवस्थित विषय कन्सेप्ट नुसार समजून घेतलं, तुम्ही बघा ना तुम्ही कसे सॉल्व्ह करशाल। तर 30 पैकी 25 जरी तुम्हाला मिळाले ना, तर तुम्हाला 70 पैकी फक्त पडायला लागतात 15। पण आपण इथे पासिंग साठी आलेलो नाही। जर तुम्ही बॅच विकत घेताय तर तुम्हाला मी सांगतो 70 पैकी तुम्ही आरामात 50 ते 55 मार्क आरामात पाडू शकतात। आणि सेशनल मध्ये मी तर सांगतो भरपूर आमच्या विद्यार्थ्यांनी 30 पैकी 30 मार्क घेतलेले आहेत, आणि इथे 70 पैकी जवळपास 65 मार्क घेतलेले। MCQ मध्ये आउट ऑफ मार्क तुम्हाला भेटू शकत नाही, हे लिहून घ्या। कारण भरपूर वेळेस बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मागच्या वेळेस सर थोडेफार MCQ मध्ये घोटाळा झाला होता। बरं बेटा, MCQ हा तसाच असतो, तुम्हाला काहीच डेफिनेटली सांगितलं जात नाही की हे MCQ पडतीलच। आता तुमच्या डोक्यावर ते गेलं असेल, आणि याच्यामध्ये काही ढापम ढुपम बी नाही करतायत, सगळ्याचे सगळं उत्तर। आणि एक ऍडव्हान्टेज काय असतो, चारही ऑप्शन तुमच्या समोर असतात। उत्तर प्रश्नाचं काय ते तुमच्या डोळ्यासमोर आहे, फक्त तुम्हाला त्या 4 ऑप्शन पैकी एकाला सिलेक्ट करायचंय। तर असो, तुमचा काय राहणार पेपर 70 मार्कांचा एंड सेम असणार आहे, आणि 30 मार्कांची सेशनल असणार आहे। सेशनलला सुद्धा तुम्हाला तितकंच इम्पॉर्टन्स द्यायचंय। तर बघा, सिलेबस मध्ये पहिले बघा, अप्लाइड जसं सेम बेसिक सायन्स आहे ना, तसंच अप्लाइड सायन्स आहे। बेसिक सायन्स मध्ये 3 चॅप्टर होते फिजिक्सचे, 3 चॅप्टर होते केमिस्ट्रीचे, इथे पण तसंच आहे। बघा, हे 3 चॅप्टर पर्यंत काय फिजिक्स, आणि 3 चॅप्टर हे काय केमिस्ट्रीचे। बघा, वेटेज राहणार तुमचं 35 मार्क फिजिक्सला, 35 मार्क केमिस्ट्रीला। बघा, फिजिक्स बघा, जर तुम्हाला लवकर पास करायचं असेल, आता मी तर सांगतो तुम्ही जर स्टार्टिंगला जर लेक्चर सगळे आपले कंटिन्यू करतात, मी सांगतो पासिंग काय तुम्ही 55-60 प्लस मार्क आणशाल याची गॅरंटी मी घेतो। तर बघा, आपल्याला 3 चॅप्टर फिजिक्सचे, ज्याच्यामध्ये पहिला चॅप्टरला असणार आपलं 11, 12, 12
10, 11, 14 आपला काहीच घेणं देणं नाही. आपल्याला प्रत्येक चॅप्टरला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. असं नाही की सर हा हे 14 मार्कांचं चॅप्टर सर याचा अभ्यास मी जास्त करेल, असं करू नका. जे चॅप्टर सोपं आहे ना त्याच्याकडे फोकस करा. सगळेचे सगळे काय 10-11 अशाच मार्कांचे आहेत. हा शेवटचा फक्त 14 मार्कांचा आहे, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. आता आपण काय करू, प्रत्येक चॅप्टरला व्यवस्थित काय करू समजून घेऊ. नेमकं कोणत्या चॅप्टरला कोणते टॉपिक आहे, आम्हाला काय काय शिकायचं आहे. चला पहिले आपण बघू फिजिक्सचे 3 चॅप्टर, नंतर बघू आपण केमिस्ट्रीचे 3 चॅप्टर. बघा फिजिक्स मध्ये जवळपास सगळे काय 12 मार्कांचे चॅप्टर आहे. 12 12 12 2 24 12 3 36. फक्त पहिलं चॅप्टर आहे 11 मार्कचं. तर बघा पहिल्या चॅप्टरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कायनेमॅटिक्स. मॅटर म्हणजे काय सर, मॅटर म्हणजे एखादी वस्तू, म्हणजे ती एक तर असू शकते सॉलिड, एक तर असते लिक्विड, एक असते गॅसेस. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना, इंजिनियरचं मॅक्सिमम काम आहे ना या सॉलिडवर चालतं. मॅक्सिमम जेवढ्या पण गोष्टी असतात ना त्या सॉलिड राहतात. त्यामुळे आपल्या पहिल्या सेमिस्टरला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर किंवा या विषयामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये सॉलिडच्या प्रॉपर्टीज बघायच्या. मग त्या सॉलिडच्या प्रॉपर्टीज स्ट्रेस टाकला तर काय होतं, स्ट्रेन आला तर काय होतं, त्याची प्लास्टिसिटी काय असते, इलास्टिसिटी काय असते, हे सगळे आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. नंतर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. एकाला कानात दिली की समोरचा सुद्धा तुम्हाला कानात देईल, हा नियम सांगितला होता कोणी, न्यूटन बाबाने. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. याच्यामध्ये लॉज ऑफ मोशन बघायचे 100%. याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतील आणि ते 2 ते 3 प्रश्न माझ्याकडनं कव्हर नाही झाले तर मग मला बोला. तुम्ही जेव्हा पेपरला जाशाल तेव्हा तुम्ही स्वतः सांगशाल मी अभ्यास केला, मला मार्क छान पडले. हा आता बघा भरपूर व्यक्ती काय करत होते माहिती का, ऐन पेपराच्या टायमाला फक्त एमसीक्यू बघत होते. बाबा असा नाही होत बाबा. एमसीक्यू फक्त हे काय असतात पाठांतरासाठी असतात किंवा गोष्टीला कसं आपण जे पण काही नॉलेज आहे ते युटिलाइज करायसाठी असतं. पण त्याच्या एमसीक्यू साठी तुम्हाला नॉलेज तर पाहिजे ना, तुमचे कन्सेप्ट तर पाहिजे ना क्लिअर. तोपर्यंत तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता येणार नाही. नंतर आपल्याला शिकायचे प्रोजेक्टाइल मोशन. एखादी गोष्ट फेकली रे फेकली, बघा एखादी गोष्ट फेकली रे फेकली. आता समजा ही गोष्ट मी फेकली तर ती काय करेल, अशी जाईल आणि अशी पडणार नाही. काय, जर हा पेन मी असा फेकला तर हा पेन असा जाईल आणि असा पडणार नाही. तो काय करेल, एक प्रोजेक्टाइल मोशन तयार करेल, एक पॅराबॉलिक कर्व, एक काय करेल तो पॅराबॉलिक कर्व तयार करेल. आणि हे सगळं आपल्याला बघायचंय कशामध्ये, प्रोजेक्टाइल मोशन मध्ये. एकदम भरपूर सोपा चॅप्टर आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिली गोष्ट टेन्शन नाव तुमच्या डिक्शनरीमध्ये काढून टाकायचा. भरपूर झाला तो टेन्शन नावाचा शब्द. चला नेक्स्ट चॅप्टर तुमचं वेव्हज अँड ऑसिलेशन. बघा तुम्ही बघितलं असेल मागच्या चॅप्टर मध्ये पण लाईट बघितलं होतं, तर लाईट सुद्धा काय प्रकारची वेव्ह. मग वेव्ह काय असते सर, बघ इथे दिलेलं आहे ना, हे बघा ही असते वेव्ह. मग ह्या वेव्हचा सुद्धा आपल्याला स्टडी करायचा असेल, मग ह्या वेव्ह मध्ये काहीतरी टर्मिनॉलॉजी जसं की वेव्ह लेंथ काय असतं, नंतर अँप्लिट्यूड काय असतं, डिस्टन्स काय असतं, टाइम काय असतो, सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट सगळ्या काय त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या डेफिनेशन तुम्हाला इथे समजणार आहे. नेक्स्ट मंत्रात बघा, मागच्या वेळेस काय होतं, यंत्र होतं, यावेळेस काय मंत्र आहे. बघा याच्यामध्ये जो दिसतो ना हा ऑसिलेशन्स, काय ऑसिलेशन किंवा आपल्या याच्यामध्ये शिकायचं रेझोनन्स. तर बघा तुम्ही म्हटले असेल हे मंत्र, म्हटले असाल नशाल. बघा बघा मी सांगतो आता हे मंत्र काय असतात. जसं आता मी म्हणतोय ओम, बघा व्हायब्रेशन होते का रे, मग त्या व्हायब्रेशनलाच म्हटला तर रेझोनन्स. त्या व्हायब्रेशनचाच अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. नंतर यामध्ये बघायचं आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन. एकदम सोपा टॉपिक आहे. जर ह्या 4 टॉपिक मध्ये बघितला तर हा वेव्ह वाला आणि हा सिंपल हार्मोनिक मोशन वाला 100% 2 प्रश्न याच्यावर, 2 प्रश्न याच्यावर. मग ते कसे येतील, कुठून येतील ते आपण लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. तर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला मॉडर्न फिजिक्स. बघा पहिलं चॅप्टर, दुसरं चॅप्टर फिजिक्सचं पास्ट आणि प्रेझेंट असेल तर मॉडर्न फिजिक्स त्याचं काय असेल, फ्युचर असेल. बघा जरी तुम्हाला बघा हे ना तुम्हाला ऍक्च्युअल लाईफ मध्ये कामात येणार. वेव्ह काय असतं, मंत्र काय असतं, नंतर मग न्यूटन लॉ ऑफ मोशन, स्ट्रेस स्ट्रेन,
हे आता जास्त कामात येणार आणि हे काय होतं त्याचं पास्ट होतं, हे काय होतं त्याचं पास्ट होतं. पण मॉडर्न फिजिक्स काय फिजिक्सचं फ्युचर आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायचंय फोटो इलेक्ट्रिसिटी काय असतं, एक्सरे काय असतं, लेझर बीम कसा तयार होतो, नॅनो टेक्नॉलॉजी. इन फ्युचर तुम्हाला दोनच गोष्टी जास्त बघायला भेटेल, एक आहे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरा आहे नॅनो टेक्नॉलॉजी. जर तुम्ही अव्हेंजर पिक्चर बघितला असेल ना, तुम्हाला समजून जाईल की नॅनो टेक्नॉलॉजी काय असते. एकदम छोटे छोटे काय असतात, ऍटम्स असतात किंवा छोट्या छोट्या कोणतीही गोष्ट असेल त्याला छोटी करायची, कोणतीही गोष्ट असेल त्याला छोटी करायचं, नंतर त्याला काय करायचं वापरात आणायचं, याला म्हटलं तर नॅनो टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित बघू, जसं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघायचा आहे, म्हणजे फोटॉन्स लागायचं म्हणजे लाईट लागायचं आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करायचं. सर हे कुठं होतं सर, सोलर पॅनल बघा, लाईट लागेतं आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी देतं. तसंच एखादी एलईडी बल्ब बघा, काय बघा एलईडी बल्ब, एलईडी बल्ब काय करतो, इलेक्ट्रिसिटीला घेतो आणि लाईट देतो. बघा ह्याला म्हटलं तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटॉनची मदत घ्यायची आणि इलेक्ट्रॉन्स तयार करायचे, म्हणजे इलेक्ट्रॉन्सला फ्लो करायला लावायचं, इलेक्ट्रॉन तयार करायची गरज नसते. नंतर एक्स रे प्रोडक्शन, तुम्ही लहानपणापासून हा शब्द ऐकलाय काय, एक्स रे एक्स रे एक्स रे, पण नेमकं तुम्हाला माहिती एक्सरे काम कसा करतो, नाही तो एक्सरे तयार कसा होतो हे तर माहिती की एक्सरे मध्ये गेलं तर आपले हाडांचे फोटो येतात, पण नेमकं तो एक्सरे तयार कसा होतो हे आपल्याला बघायचं असेल तर फिजिक्स मध्ये बघावं लागेल. बघा जर तुम्हाला कोणी काहीही सांगितलं, मी तर म्हणतो सायन्स विषय सगळ्यात सोपा आहे. बघा इतिहास असो, भूगोल असो, मराठी असो, इंग्रजी असो, सगळे बिनकामाचे विषय. फक्त हा एकच विषय सायन्स नावाचा, जो तुम्हाला काय होतंय काय चालतंय, हा फळा हा पेन, मी जे बोलतोय ना, बघा विचार करा, मी जे बोलणारे जे माझे शब्द आहे ना, ते सुद्धा कोणाची कमाल आहे, सायन्सचे, ज्याला म्हटलं आता रेझोनन्स. आपण जेव्हा बोलतो ना तर बघा आता मी बोलतोय ना, इथे व्हायब्रेशन होत आहे आणि या व्हायब्रेशन थ्रू माझे काय होत आहे, छोटे छोटे वर्ड्स तयार होत आहेत. तर हे सुद्धा मला कोण सांगेल, सायन्स सांगेल. तर असो नेक्स्ट बघायचंय की लेझर कसं तयार होतं. बघा इथे आपल्या टॉपिक मध्ये लेझर, नेमकं लेझर तयार कसा होतो. सर आम्हाला माहिती आहे लेझर दिसायला कसा दिसतो, पण तो तयार कसा होतो ते पण तर माहित असलं पाहिजे ना. तर ते सुद्धा आपण थर्ड चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आता इथून चालू होतं केमिस्ट्री, इथून काय तयार होतं, चालू होतं केमिस्ट्री. मग केमिस्ट्री मध्ये काय, एकदम सोपं, मी म्हणतो फिजिक्स जेवढं आहे ना बाहेर असतं ना, केमिस्ट्री तेवढं आत असतं. काय, फिजिक्स तुम्हाला सगळंच सगळं दाखवेल बाहेर काय चालू आहे आणि केमिस्ट्री दाखवेल तुम्हाला आत काय चालू आहे. मग केमिस्ट्री मध्ये आपलं पहिलं चॅप्टर आहे म्हणजे चौथं, मेटल्स अँड अलॉय. आता मेटल्स तर तुम्हाला माहिती आहे, मग मेटल्स म्हणजे काय सर, असे एलिमेंट्स, बघा तुम्हाला हे तर माहिती ना, मागच्या सेमिस्टरला शिकले तुम्ही काय की एलिमेंट्स असतात 118 119 असतात. तर त्या एलिमेंट्स पैकी काही असतात मेटल्स, काही असतात नॉन मेटल्स आणि काही असतात मेटलॉइड. तर आपल्याला बघायचंय या मेटल्सला, मेटल्सला मेटल का म्हटलं आता सर, नेमकं मेटल मध्ये अशा काय प्रॉपर्टी आहे ज्या नॉन मेटल मध्ये नाहीये. जसं की मेटल मध्ये असतात फ्री इलेक्ट्रॉन. सर हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात, इलेक्ट्रिसिटीला फ्लो होण्यास किंवा इलेक्ट्रॉनला फ्लो होण्यास मदत करतात. तुम्हाला माहितीये इलेक्ट्रॉन जेव्हा फ्लो झाले आपली काय होते त्याला करंट म्हटलं तर, करंट म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी. मग जसं की समजा सोडियम, हा आहे सोडियमचा आयटम, इथे आहे प्रोटॉन न्यूट्रॉन, सोडियमचा असतो 11. बघा बघा जागा असं काही गरजच नाही ना, मी फक्त याच्यात सांगून देतो कसं असतं, 2 असतात 8 असतात आणि 1 असतो. तर हा जो 1 इलेक्ट्रॉन असतो तो वळवळ करणारा असतो, हा जो 1 इलेक्ट्रॉन असतो तो वळवळ, मग हा इलेक्ट्रॉन वळवळ करण्यामुळे याला म्हटलं तर फ्री इलेक्ट्रॉन. आणि हाच भाऊ इलेक्ट्रॉन जेव्हा फ्लो होतो ना तेव्हाच इलेक्ट्रिसिटी आपण त्याला म्हणतो. मग असो मेटल्स झालं सर, मग नेमकं अलॉयज काय असतात. बघा आता मेटल्स हे काय असतात, प्युअर एलिमेंट असतो. समजा आता मेटल्स मध्ये बघितलं आपण, आता एलिमेंट असेल Fe. Fe म्हणजे काय, आयरन.
आता एखादी मला गोष्ट तयार करायची लोखंडाची, पण जेव्हा मी बघितलं लोखंड हा मजबूत तर आहे सर, पण दिसायला खराब आहे. दिसायला काय आहे? खराब आहे. पण मला एखादी एकदम छान गोष्ट तयार करायची, एकदम म्हणजे जसं की आता बघा तुमच्या घरातल्या रेलिंग्स असतात बघा, रेलिंग्स असतात. मग या रेलिंग्स तयार करताना मला काय गोष्ट पाहिजे, ती रेलिंग मजबूत बी असली पाहिजे आणि दिसायला सुद्धा चांगली असली पाहिजे. बघ मी जेव्हा बघितलं आयरन कडे, हा फक्त स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, दिसायला चांगला नाही. मग मी काय करेल, दुसऱ्याची मदत घेईल. मग दुसऱ्या कोण आहे? क्रोमियम झाला, निकेल झाला. आता हे काय दिसायला सुंदर एलिमेंट आहे, क्रोमियम निकेल हे दिसायला सुंदर मेटल्स आहे. मग मी काय करेल, यांची सुंदरता, यांचं जे काय असेल लुक किंवा यांचा शायनीनेस किंवा त्यांचा जो पण काही चमकपणा असेल यांना घेईल आणि याचा स्ट्रॉंगपणा घेईल आणि एक नवीन अलॉय तयार करेल. काय? एक नवीन मेटल तयार करेल आणि त्या मेटलला मी अलॉय म्हणेल, ज्यामध्ये मी काय करेल, आयरनला पण वापरेल, क्रोमियम निकेलला पण वापरेल आणि त्याचं नाव ठेवील स्टेनलेस स्टील. मग स्टेनलेस स्टील काय तो, माझ्याकडे लोखंडाची ताकद पण आहे, माझ्याकडे क्रोमियम निकेलचा चमकदारपणा पण आहे. आता तुमची जी काही रेलिंग साठी प्रॉपर्टी होती, दिसायला सुंदर आणि मजबूत सुद्धा, आता मी फुलफिल करेल. असं कोण म्हणतं? स्टेनलेस स्टील म्हणतो. मग हा स्टेनलेस स्टीलला म्हटलं तर अलॉय. काय म्हटलं तर? अलॉय. तर हे सुद्धा आपल्याला 4th चॅप्टर मध्ये बघायचंय. नंतर बघायचं आपल्याला मेटलर्जी. नंतर काय करायचंय? मेटलर्जी. मग मेटलर्जी म्हणजे काय सर? बघा, कोणतीही गोष्ट सापडते खाणीमध्ये, कोणतेही जेवढे एलिमेंट्स असेल ते खाणीमध्ये सापडतात ऍज अ खनिज म्हणून. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही खाणीमध्ये जाता, जसं तुम्ही खोदतात, तर तुम्हाला असं म्हणता सर म्हणजे इंजिनियर, इथं सापडला एक रॉड सापडला, इथं सापडला एक जिना सापडला, इथं रेलिंग सापडला. असं नाही सापडत, हे तुकडे तुकडे लोखंडाच्या पट्ट्या सापडत नाही. तर तिथे काय सापडतं? ओर सापडतो, खनिजे सापडतात. मग त्या खनिजांपासून काय केलं जातं? मेटल वेगळा केला जातो आणि बाकीच्या इम्प्युरिटीज वेगळ्या केल्या जातात. मग हे वेगळ्या कसं केल्या जातात? मशीन असते का सर? जसं की इकडनं बटाटे टाका आणि तिकडनं सोना निघेल. बघा, इधर से डालो आलू और उधर से निघलेगा सोना. असं नसतं, याच्यासाठी भरपूर मोठी प्रोसेस असते, ज्याला म्हटलं तर मेटलर्जी. म्हणजे एखाद्या ओर पासून मेटल तयार करणं, एखाद्या खनिजापासून त्याचं प्युअर मेटल तयार करणं, याला म्हटलं तर, त्या प्रोसेसला म्हटलं तर मेटलर्जी. तसंच आपल्याला टाइप्स ऑफ अलॉय बघायचे, मेटल्स बघायचे. तसंच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल म्हणजे डक्टिलिटी, मेलेबिलिटी. एखाद्या मटेरियलला ताणायचं आणि वायर मध्ये कन्वर्ट करायचं. काय? एखाद्या 2 मिनिटं, एखाद्या मेटलला ताणून त्याची काय करायची? वायर तयार करायची. काय? एखाद्या मेटलला ताणून त्याची वायर तयार करायची, याला म्हटलं तर डक्टिलिटी. काय म्हटलं तर? डक्टिलिटी. आणि त्याच मेटलला कॉम्प्रेस करून पत्रा तयार करायचा. काय करायचा? फ्लॅट प्लेट. म्हणजे एखादा पत्रा तयार करायचा, त्याला म्हटलं तर मेलेबिलिटी. त्याला काय म्हटलं तर? मेलेबिलिटी. हे सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे 4थ्या चॅप्टर मध्ये. तर कंडक्टिव्हिटी असेल, डक्टिलिटी असेल, मेलेबिलिटी असेल, कोरोजन रेजिस्टन्स असेल, अशा भरपूर साऱ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याला 4th नंबरच्या चॅप्टर मध्ये बघायचं. चला आता जाऊ 5व्या चॅप्टर कडे, वॉटर ट्रीटमेंट. तर बघा, थोडीफार सूचना आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही हे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण कोर्स बघायचा असेल, आपलं विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी असे भरपूर सारे कोर्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जा. तिथे आपले फ्री डेमो लेक्चर सुद्धा आहे. डेमो लेक्चर बघा, आवडले तर करा कंटिन्यू, नाही तर तुमचा अभ्यास चालू ठेवा. आणि बघा, भरपूर कमी किंमत रे बाबा. आम्ही एकदम म्हणजे ज्या पैशामध्ये किंवा ज्या किमतीत तुम्हाला पूर्ण कोंबो भेटतोय, पूर्ण एक सेमिस्टरचे सगळेचे सगळे विषय भेटताना, तेवढा याच्यात आमचा एकच विषय भेटायचा. आणि ते सुद्धा आम्हाला दूर जावं लागायचं. यायचा टाइम, जायचा टाइम, एखाद दिवस राहून गेला, मग ते सिलेबस सुद्धा तो व्यक्ती किंवा तो सर
कव्हर करून द्यायचा नाही रे बाबा. तुम्हाला ह्या ठिकाणी सगळं भेटतंय ना. डिजिटल बोर्डवर शिकायला भेटतंय, चांगले शिक्षक भेटताय, चांगल्या फॅकल्टीज भेटतायत. तर मला तरी असं वाटतं तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपला काय करा, कोंबो तुम्ही बाय करा. हा, मी केव्हा म्हणेल, जर तुम्हाला आवडतं ना तरच परचेस करा. मी तुम्हाला सांगतोय पैसे झाडावर येत नाही. जर तुम्हाला सुद्धा माहिती आहे पैसे तुमच्या घरचे कमवतायत, पण बघा जर तुम्ही फक्त आणि फक्त पैशांमुळे जर कुठं ना कुठं नाही, जाऊ द्या मी काय करतो, घरच्या घरी स्टडी करतो, मी फक्त पुस्तक वाचून करतो, सगळ्यात मोठी चूक करतायत. अभ्यासामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. मी म्हणतो तुम्ही एकदा गावाला जाशाल येशाल, जेवढ्या किमतीत तेवढं होतं ना, तेवढ्या किमतीत आपला कोंबो भेटून जातो. बरोबर ना. बघा 2500 3000 जास्त किंमत नाही ना. आणि बघा जर तुम्ही आपल्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट सर, म्हणजे बघा आता भरपूर सारे विद्यार्थी असे असतात की घरची कंडिशन नाजूक असते, तर ती सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकतात. आम्ही तुम्हाला डिस्काउंट जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू. हा, ज्यांना माहिती आहे सर आमच्याकडे भरपूर पैसा आहे सर, मग त्याने काय करा, कोर्स आपला परचेस करा. पण समजा खरंच जेन्युइन काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, भरपूर विद्यार्थ्यांचे वडील शेतकरी आहेत, त्यांना सुद्धा आपण काय करतो, मॅक्सिमम डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करतो. तर असो, तर 5वं चॅप्टर आहे आपलं वॉटर ट्रीटमेंट. मग सर वॉटर ट्रीटमेंट सांगायची काय गरज होती सर? बघा कोणतीही इंडस्ट्री, मला सांगा इंजिनियर कुठे लागतात बाबा? इंडस्ट्रीमध्ये ना. तर ह्या इंडस्ट्रीची काय बॉडी, म्हणजे कोणतीच इंडस्ट्री ना पाण्याशिवाय चालू शकत नाही. 90 ते 95% इंडस्ट्री अशा आहे ज्या ठिकाणी पाणी लागतं म्हणजे लागतं. मग मला सांगा पाणी लागतं, आता बघा जे पण काही पाणी असतं त्याचे 2 प्रकार असतात. एक असतं सॉफ्ट वॉटर, एक असतं सॉफ्ट वॉटर आणि एक असतं हार्ड वॉटर. मग सर काय फरक आहे सर? फक्त स्पेलिंगचा तर फरक आहे. नाही रे बाबा, आता तुम्ही बघा, तुम्ही बघितलंय का रे बाबा, जे बोरिंगचं पाणी भरपूर जण मुलं म्हणतात. आता बघा भरपूर जण मुलं रूमवर असतील, सर आमचे केस गळतात सर या बोरिंगच्या पाणी वापरून. नंतर मग ते सोडा, जाऊ द्या. तुम्ही बादल्या बघितल्या का, भांडे बघितले का? त्या भांडे असतील ना, आता हे समजा बादली ना, तर मधून बघा, ज्या मधून बक्षांना बादलीला इथे काय असतो, पांढरा पांढरा लेअर लागलेला असतो. कशाचा असतो सर तो? ते असतात मिनरल्स. ते काय असतात, क्षार म्हणतात तुम्ही, बरोबर ना. काही काही जण म्हणतात क्षार आहे पाण्यामध्ये, तर ते क्षार नसतात, त्यांना म्हटलं तर हार्ड वॉटर. आणि जर सांगा ते हार्ड वॉटर तुमच्या एवढ्या केसांना खराब करतंय, तुमच्या बघा भरपूर मुलांचे रंग सुद्धा काय होऊन जातात, काळे पडून जातात. कशामुळे? तर हार्ड वॉटरमुळे. मग मला सांगा जर तुम्हाला त्रास होतोय तर मशिनरीला नशीन त्रास होत का? जी पण काही इंडस्ट्रीमध्ये बॉयलर असेल, टर्बाईन असेल, जी पण काही इक्विपमेंट असतील, त्या हार्ड वॉटरमुळे त्या मशीनला त्रास नसेल होत का? होत असेल ना. मग मला सांगा ते हार्ड वॉटर चालणार नाही. आणि आता समजा आपलं नळाचं पाणी जे असतं आपलं सॉफ्ट वॉटर, त्याच्याने होतो का? नाही. मग हार्ड वॉटरचं कन्व्हर्जन सॉफ्ट वॉटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं, ती प्रोसेस कोणती असते? नंतर तुम्ही ऐकलं असेल आरओचं पाणी, रिव्हर्स ऑस्मोसिस. ही प्रोसेस काय असते, ह्या प्रोसेसने पाण्याला कसं प्युरिफाय केलं तर हे सगळं आपल्याला बघायचंय चॅप्टर नंबर 5 मध्ये. तर बघा जास्त काही याच्यामध्ये बघायचं नाही, सॉफ्ट वॉटर बघायचंय. सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर मध्ये फरक काय? हार्ड वॉटर मध्ये एक्स्ट्रा मिनरल्स असतात, जसं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. काय हार्ड वॉटर मध्ये काय असतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर जास्त असतं. जास्त असलं असतं काही अडचण नव्हती, इथे जास्त असतं आणि त्यामुळे ते पाणी आपल्याला चालत नाही. त्यामुळे आपल्याला त्याला सॉफ्ट वॉटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. आणि म्हणून आपण ही वॉटर ट्रीटमेंट नावाची प्रोसेस फॉलो करतो. आणि ही फॉलो केव्हा करशाल, जेव्हा तुम्ही माहित असेल तेव्हाच ना, जेव्हा तुम्ही हा विषय शिकशाल तेव्हाच ना. तर चला नेक्स्ट आहे 6वं, लास्ट, फ्युएल्स अँड कंबशन. बघा जर एखाद्या इंडस्ट्रीची बॉडी ही वॉटर असेल ना, म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीचं शरीर हे वॉटर असेल ना, तर तिची आत्मा असते ना, ती असते फायर. काय असते? आग. काय? जर एखाद्या इंडस्ट्रीची बॉडी वॉटर असेल ना, तर तिची आत्मा, तिची सोल कोण असते? फायर असते. मग फायर तयार करायची असेल मला काय लागेल सर? काही लागणार नाही, मला लागेल फ्युएल. आणि त्या फ्युएलला मला काय लागेल? कंबशन काय लागेल?
फ्युएलचं कंबशन केलं रे केलं, मला भेटून जाईल फायर. मग हे फ्युएल काय असतं, त्याला कंबशन कसं केलं, आता हे सगळं आपल्याला बघायचंय चॅप्टर नंबर 6 मध्ये. मग टाईप ऑफ फ्युएल बघायची. मग त्याच्यामध्ये असतात बघा, टाईप ऑफ फ्युएल मध्ये तुम्हाला बघायचे सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल आणि गॅसेस फ्युएल. मग सॉलिड फ्युएल मध्ये म्हटलं जसं की कोळसा आला, लिक्विड मध्ये म्हटलं तर पेट्रोलियम आले. मग पेट्रोलियम पदार्थामध्ये काय येतं, त्याच्यामध्ये येतं पेट्रोल, डिझेल, केरोसिन. गॅसेस मध्ये सीएनजी, जसे की कॉम्प्रेस नॅचरल गॅस. तर हे सगळे फ्युएल्स यांना जळतात कसे, यांची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असते, हे सगळं आपण 6व्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तसंच आपल्या सेल मध्ये सुद्धा, सेल किंवा बॅटरी सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचंय. बघा, तुम्हाला काय वाटतं सर सेलचं काम काय? बघा, तुम्ही 2 मिनिटं मनात विचार करा आणि फक्त सांगा की सेलचं काम काय. सर, सेल इज द डिव्हाइस विच कॅन स्टोअर द एनर्जी. बापू, कोणाच्या बापामध्ये हिंमत नाहीये की एखाद्या एनर्जीला स्टोअर करू शकेल. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, हे तर आहे ना. तसंच तिला स्टोअर सुद्धा करू शकत नाही. ही बॅटरी किंवा हा सेल काय करतो, फक्त एनर्जीला केमिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. हे बघू आपण, व्यवस्थित बघू. केमिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातं आणि तिथे कोणत्याच प्रकारची एनर्जी स्टोअर होत नाही. त्या ठिकाणी फक्त कन्वर्ट झाली असते ती इलेक्ट्रिसिटी केमिकल एनर्जी मध्ये. बस, बाकी दुसरं काहीच नाही. एकदम छान चॅप्टर आहे ना, 14 मार्कांचा चॅप्टर आहे. काय सगळ्यात हेवी वेटेज वाला चॅप्टर आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, टेन्शन नावाच्या शब्दाला असं मस्त तुमच्या डिक्शनरीवरनं काढा आणि मस्त की कचरा कुंडीत फेकून द्या. 6च्या 6 चॅप्टर आहे, भरपूर सारे टॉपिक्स आहेत, भरपूर सारे कन्सेप्ट, एकदम छान छान कन्सेप्ट आहे. बघा, कन्सेप्ट सोबत मी तुम्हाला हे सुद्धा सांगून देतो, विषय हा एमसीक्यू मध्ये, विषय हा एमसीक्यू मध्ये. आणि एमसीक्यूच्या वेळेस ज्याचे एकदम कन्सेप्ट क्लिअर असतात ना, मी सांगतो त्याला एकही एमसीक्यू नाही. चुकले तर समजा 2-3 एमसीक्यू जास्तीत जास्त चुकू शकतात, ते सुद्धा त्यांच्या चुकीमुळे. पण एकदाचे जर कन्सेप्ट व्यवस्थित झाले, मी सांगतो एमसीक्यू मध्ये तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही. अरे तुमचे कन्सेप्ट इतके एकदम छान करून देईल, तुमच्या सरांपेक्षा काय, तुमच्या शिक्षकांपेक्षा कन्सेप्ट तुमची जास्त स्ट्रॉंग असणार आहेत. तर असो, आपले 6 चॅप्टर इथे असणार आहेत. बघा, आता सब्जेक्ट आपण भरपूर सारे शिकवले, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, सिव्हिल असो, भरपूर काय केलेलं आपण, कोंबो काय केलेलं आपण तिथे लॉन्च केलेले. आपलं विनेट ट्युटोरियल ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. एकदा फक्त डेमो लेक्चर बघा, जास्त काही नाही करा, डेमो लेक्चर बघा. आवडले तरच तुम्हाला काय करायचे, परचेस करायचे. आणि भरपूर मुलांना फीज मध्ये प्रॉब्लेम असतो, तर काही टेन्शन घेऊ नका, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्यासाठीच बसले बेटा. तुम्हाला असं वाटत असेल हे आम्ही आमच्यासाठी शिकवतो, नाही रे बाबा, तुमच्यासारखे विद्यार्थी छान छान इंजिनियर बनले पाहिजे, त्यासाठी आम्ही काय करतो, भरपूर कमी किमतीत लॉन्च करतोय. नाहीतर आम्ही काय करायचो, आम्ही स्वतः ऑफलाईन घेतो. ऑफलाईन क्लासमध्ये भरपूर जास्त किमतीत बाबा, पण विषय काय होतो, म्हणजे आता भरपूर एक कोपऱ्यातले विद्यार्थी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्यासाठी आपण म्हणून एकदम कोंबो, बघा कोंबो आपण जवळपास 3000च्या आत काय करतो, देतोय. तुम्ही विचार करा, एवढे सगळे बेस्ट फॅकल्टी ज्यांनी गेट एकदम आरामात क्लिअर केला, विचार करा त्यांच्याकडे नॉलेज किती असेल. तुम्हीच विचार करा. म्हणजे असे मी भरपूर शिक्षक बघितले, फक्त नावाला येतात, तुम्हाला शिकवतात आणि चालले जातात. इथे जेवढे पण काही शिक्षक दिसतात, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट्स काय केल्या, ग्रॅब केलेल्या आहेत. आणि विचार करा, त्यांचं जर तुम्हाला काय भेटेल, नॉलेज तुम्हाला शेअर करतील, तर विचार करा तुमचं नॉलेज कोणत्या लेवलला असेल. बघा, मेकॅनिकलचे सगळ्याचा सगळं आपला कोंबो अवेलेबल आहे. नंतर सिव्हिलचा सुद्धा सगळ्याच्या सगळ्या बेस्ट फॅकल्टी आपल्या इथे असणार आहेत. तर तुम्ही जा, आपल्या कोंबोला काय करा, परचेस करू नका, फक्त बघा. डेमो लेक्चर शिवाय पर्याय नाही. तर सिव्हिलचा सुद्धा आपल्याला कोंबो अवेलेबल आहे. इलेक्ट्रिकलचा फुल विषय, सगळे विषय, जेवढे महत्वाचे विषय तेवढे सगळे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही काय करू शकता, आपल्या ऍप्लिकेशनवर जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतात. बघा, आणि आता तुम्ही जीवन काही फीज आम्हाला पेड करणार, तुम्हाला काय काय भेटेल, सगळ्यात पहिले तुम्हाला सगळेचे सगळे रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहेत. मस्त तुम्ही लाईव्ह का नाही घेत. बघा, लाईव्ह घ्यायचं सगळ्यात मेन कारण माहितीये काय, जर लाईव्ह आपण घेतलं आणि काही मुलांना काही कामं असतात, कधी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम येऊन जातो, कधी पाऊस येतो, कधी लाईट चालल्या जाते,
भरपूर मुलांचं नुकसान होऊ शकतं. तर आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर अवेलेबल करून दिलं आणि किती वेळ पण पहा ना, काहीच टेन्शन नाही. एखादी कन्सेप्ट अडतोय, थांबून घ्या, परत काय करा, आपलं लेक्चर प्ले करा, परत त्याला बघा, पैसे लागणार नाही ना एक्स्ट्राचे. नंतर रिव्हिजन क्रॅश कोर्स बघा, पेपराच्या शेवटी आता भरपूर मुलांना फायदा होतो बरं या क्रॅश कोर्सचा. भरपूर मुलांना शेवटी जाग येते, नाही यार हम है, हम गधे नहीं गधे के बाप है, आम्ही काय करू, शेवटी अभ्यास करू, आम्ही नाईट मारू. ए बाबा, असं काही करू नका रे बाबा. नाईट मारल्याने फक्त पासिंग होते, आपल्याला स्कोरिंग करायची आहे. तर बघा, रिव्हिजन क्रॅश कोर्स मध्ये हे जे पण काही 10-10, 12-12 घंट्याचे लेक्चर आहेत ना, आपण फक्त 1 ते 1.5 तासामध्ये त्याला कव्हर करून देतो. नंतर प्रिंटेबल थेरी नोट्स, तुम्हाला थेरी नोट सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहेत, ज्यामध्ये एकूण एक कन्सेप्ट एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी अटॅच केलेला असेल. ज्या ठिकाणी फॉर्म्युले लागत असतील त्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, आता आपला फिजिक्स विषय त्याला तर पीवायक्यू नाहीये, पण मोस्ट आयएमपी क्वेश्चन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. मागच्या सेमिस्टरला सुद्धा प्रोव्हाइड केले होते, जवळपास 1000 एमसीक्यू आम्ही प्रोव्हाइड केलेले होते. त्याच्या बाहेर जाणार नाही, फक्त एकदा ओव्हरलुक करायचे. प्रत्येक विषयाचे पीवायक्यू अवेलेबल असेल किंवा आयएमपी क्वेश्चन बँक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करूच. तर असो, तुम्हाला काय करायचंय, आपलं ऍप्लिकेशनवर जायचं आणि पूर्ण कोर्स व्यवस्थित बघायचा. तर चला, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबवू. भेटूया आपण ओरिजिनल लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.